सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. आज या लेखमालेचा शेवटचा भाग वाचते. नेताजींची जळत असलेली चिता बघून हबीबूरचं अंतःकरण एकसारखं आक्रंदत होतं. 38 कोटी जनतेची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा कडवा महायोद्धा आपल्या मातृभूमीपासून हजारो कोस दूरदेशीच्या स्मशानभूमीत एकटाच जळत होता. त्यांनी जननी आणि जन्मभूमीवर जीवापाड प्रेम केलं, पण दोघींनाही भेटण्याचा योग त्यांच्या नशिबात नव्हता. त्यांचा अनंतातील अघटित प्रवास सुरू झाला होता. सामान्यांचे आयुष्याला कलाटणी देणारा त्यांच्या पालनहार महानायक निष्ठुर काळानं हिरावून घेतला होता. व्हॉइसरॉय वेवेल ऑगस्ट 1945 मध्ये राजकीय बोलणं करण्यासाठी लंडनला निघाले तेव्हा सुभाषचंद्र बोसांच्या निधनाची त्यांना कल्पनाही नव्हती. नेताजींवर कोणता खटला भरावा, त्यांच्या सुटकेसाठी होणाऱ्या आंदोलनाला कसं तोंड द्यावं याच विचारात ते लंडन विमानतळावर उतरले. तोच त्यांना नेताजींच्या निधनाचं वृत्त समजलं. आज ब्रिटिश साम्राज्याचा मोठा शत्रू नाहीसा झाला असं त्यांनी उद्गार काढले. विमान अपघातात नेताजी गेल्याच्या वृत्ताने हिंदुस्थानात हाहाकार माजला. त्यावेळी गांधीजी निसर्गोपचार केंद्रात होते. दूर अनोताबादला नेहरूंना ही दुःखद वार्ता कळली तेव्हा आपल्या पूर्वाश्रमीच्या मित्राच्या आठवणीनं ते व्याकुळ झाले होते. सुभाषबाबूंची अमर्याद प्रीती बघून जगात अशी शूरवीर पुण्यात्मे अचानक तुटल्या नक्षत्रासारखे लोक पावतात. शरद बाबू म्हणजे मेषदा त्यावेळी दक्षिणेत कुनूरच्या तुरुंगात होते. विमान अपघातापूर्वी त्यांना स्वप्नात सुभाषबाबूंची खिन्न मुद्रा दिसली होती. नोव्हेंबर 1945ला धिल्लन, सेहगल आणि शहानवाजवर खटला भरला, परंतु जनतेपुढे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. तिघांचीही मुक्तता झाली. याआधीही अशाच विमान अपघाताचे वृत्त हिंदुस्थानात पसरले होते. त्यामुळे गांधीजींना वाटलं पूर्वीसारखाच याही वेळी सुभाषजींनी हा नवा डाव रचला असावा. त्यामुळे काही काळ नेताजी जिवंत असतील याच भ्रमात होते. जेव्हा हबीबूरची भेट झाली तेव्हा त्यांची खात्री पटली. युद्धोत्तर काळात एमिली आणि अनिता खूप कष्टमय जीवन कंठावं लागलं होतं त्यांना. शरदचंद्र बोस यांनी आपल्या परिवारासह व्हिएन्नाला जाऊन एमिलीची भेट घेतली. त्यांना हिंदुस्थानात आणण्याचा विचार होता, परंतु शरद बाबूंचे अकाली निधन झाल्यामुळे ते राहून गेलं. स्वातंत्र्यानंतर अनिता बरेच वेळा हिंदुस्थानात आल्या होत्या. त्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून जर्मनीत ॲसबर्ग येथे कार्यरत आहेत. एमिली मात्र अखेरपर्यंत भारतात आल्या नाहीत. ज्या भूमीत आपला चंद्र नाही तिथे जायचं त्यांनी टाळलं असावं. आझाद हिंदचे बहुतांशी सेनानी हिंदुस्थानात परतले होते. त्यांचे आपापल्या गावात जोरदार स्वागत झालं. परतले तेव्हा ते 30-32 वयाच्या आसपास होते. माउंट बॅटनने जाता जाता नव्या सत्ताधीशांना कानमंत्र दिला होता. त्यामुळे आझाद हिंदच्या वीरांना भारतीय लष्करात प्रवेश मिळाले नाहीत. परंतु जे आझाद हिंद फौजेत सहभागी नव्हते, जे जपानी छावणीत 4-4 वर्ष स्वस्थ बसले होते, त्यांना मात्र भारताच्या लष्करात सन्मानाच्या जागा मिळाल्या. आझादीसाठी आपल्या सर्वस्वाचा होम करणारे नेताजींचे सहकारी मात्र स्वतंत्र भारतात पोरकेच राहिले. अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नासाठी अनेक मुसलमान नेताजींच्या झेंड्याखाली लढले, पण देशाची फाळणी बघणं त्यांच्या नशिबी आलं. नेताजींचं तैलचित्र भारताच्या राज्यसभेत लावण्यासाठी 30 वर्ष लागली आणि लोकसभेत लावण्यासाठी 50 वर्ष लागली. नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक वाद निर्माण झाले. भारत सरकारनं त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी शहानवाज आणि खोसला समिती नेमली. या दोन्ही समित्यांनी पूर्ण चौकशी करून विमान अपघातातच नेताजींचा मृत्यू झाला यावर शिक्कामोर्तब केलं. नेताजींवर उपचार करणारे डॉक्टर योमिशींची ब्रिटिश गुप्तचरांनी उलट तपासणी केली. त्यांनीही नेताजींच्या निधनाबद्दल स्पष्ट केलं. परंतु नेताजींचा मृत्यू मान्य करायला देशातील फार मोठा वर्ग तयार नव्हता. त्यामागे नेताजींवरील आंधळ प्रेम,
भक्ती हे कारण होतं. बऱ्याच तरुण संन्यासांमध्ये नेताजी दिसले अशी ही अफवा पसरली होती. या संन्याशांनीही स्पष्ट नकार न देता नागरिकांना झुलवत ठेवलं होतं. आचार्य कृपलांनी सारख्या वाटत होतं की या स्वप्नातच नेताजींच्या शिष्यांना राहू द्यावं. कदाचित एखाद्या वेळी सुभाषचंद्र बाबूंच्या विचारांची देशव्यापी उग्र संघटना ते बांधू शकतील. माउंटबॅटननं सिंगापूरचा ताबा घेतला. त्यावेळी दुराणीसारखे महाभाग माउंटबॅटनला मिळाले. माउंटबॅटनने आंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून सागर किनाऱ्यावर असलेल्या आझाद हिंद फौजेचं स्मारक डायनामाइटनं उडवून दिलं. आझाद हिंदच्या खटल्याच्या वेळी मोहन सिंग, कर्नल भगत या सेनानायकांनी आझाद हिंद फौजेविरुद्ध साक्ष द्यावी म्हणून त्यांना अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली गेली, परंतु आझाद वीरांनी दाद दिली नाही. माउंटबॅटनचे सिंगापूरचे स्मारक उडवलं. त्याच जागी नवं स्मारक बांधण्याचं नागरिकांनी ठरवलं. दुसऱ्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंडित नेहरू 16 मार्च 1946 सिंगापूरला गेले होते, परंतु माउंटबॅटनने त्यांना भूमिपूजनाला जाऊ दिले नाही. त्या दिवशी जरी नेहरूजी स्मारकाच्या जागेकडे जाऊ शकले नाही, तरी 2 दिवसांनी रात्री जाऊन नेहरूंनी स्मारकावर पुष्पांजली वाहिली होती. स्मारकाजवळ ठेवण्यासाठी सुभाष यांनी लिहिलेला संगमरावरीचा तुकडा सोबत आणला होता. तो त्यांनी कर्नल स्टेसींना भेट दिला. स्वतंत्र हिंदुस्थानात नेताजींच्या हजारो आझाद हिंद सैनिकांना म्हणाव्या तशा कुठेच नोकऱ्या मिळाल्या नाही. बलिदानाच्या बदली त्यांच्या वाट्याला वनवास आणि उपहासच आला. शेवटी इंदिरा गांधी सरकारनं त्या वीरांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन 15 ऑगस्ट 1972 आझाद हिंद सैनिकांना निवृत्ती वेतन सुरू केलं. हुतात्म्यांचं स्मारक उडवणाऱ्या माउंटबॅटनचं गलबत आयरिश देशभक्तांनी 1979 मध्ये बॉम्बस्फोट करून उडवून दिलं. त्यातच त्याचा अंत झाला. स्वतंत्र हिंदुस्थानात नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेबद्दल गैरसमज झाले, परंतु जनमानसाच्या या हृदयातील नेताजींची प्रतिमा कायम राहिली आणि काळाच्या कसोटीवर तशीच ती अभंग राहिली. मंडळी, मीनाक्षीताईंनी खूप अतिशय विस्तृत आणि खूप सुंदर शब्दामध्ये सविस्तर घटना लिहिलेली आहे. नेताजींचं कार्य फार महान आहे. आजपर्यंत मला सुद्धा त्यांच्या एवढ्या मोठ्या सगळ्या कार्याची माहिती नव्हती. माझी खात्री आहे की श्रोतृवर्गातल्या बऱ्याच जणांना पण ह्याच्याबद्दल इतकी विस्तृत माहिती नसेल. मीनाक्षीताई, आपले मनापासून धन्यवाद. अशाच सुंदर सुंदर मालिकांसह आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई, आपले पण खूप आभार मानते आणि यापुढेही आपल्या अशा सुंदर मालिका मला आणि माझ्या श्रोतृवर्गाला वाचायला मिळतील याची खात्री आहे. धन्यवाद.